सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले काल सारखेच पुन्हा एकदा पाकिस्तानकडून सुरू झालेले आहेत। काल पाकिस्तानचे इतके ड्रोन आपण पाडले, त्यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र तरीही पाकिस्तान काही अजून वठणीवर आलेला नाहीये। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याला हेच। दरम्यान आता अवंतीपुरा एअरबेसवर सुद्धा पाकनं हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे। कालपासून होणाऱ्या या ड्रोन हल्ल्यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सांबा सेक्टरमध्ये आपण पाहतोय आता मोठे स्फोटांचे आवाज होत आहेत। श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज होत आहेत। यासोबतच सांबा सेक्टरमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज ऐकायला येतात। श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकायला येतात आणि सीमावर्ती भागातील सर्व नागरिकांना या आधीपासूनच प्रशासनाने सूचना दिलेल्या होत्या। ब्लॅकआउट अनेक ठिकाणी करण्यात आलेला आहे। या संदर्भात आता आपल्या विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत जोडले गेलेले। देवळणकर सर, आपण कालपासून पाहतोय भ्याड हल्ले पाकिस्तानकडनं सुरू आहे। काल त्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं कुरापती सुरू झालेले आहेत। पाकिस्तानचा असे भ्याड हल्ले करण्यामागचा नक्की उद्देश काय असेल? पाकिस्तानचा यामागचा उद्देश हा अत्यंत स्पष्ट आहे। पाकिस्तानच्या ह्या सगळ्या ज्या मूव्ज आहेत ह्या एस्केलेटरी म्हणजे संघर्ष वाढवणाऱ्या ज्या मूव्ज आहेत, आपण ज्या पद्धतीने नॉन एस्केलेटरी मूव्ज केल्या होत्या, भारताने केवळ दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरतीच केवळ टार्गेट केलेलं होतं। आपण कोणत्याही प्रकारच्या सिव्हिलियन कॅज्युअलिटीज केल्या नव्हत्या, मिलिटरी इन्स्टॉलेशन्स वरती आपण हल्ले केलेले नव्हते। आणि त्यानंतरही आपण ज्या वेळेला काल आपण पाकिस्तानच्या काही प्रमुख शहरांवरती जरी ड्रोन हल्ले केलेले असले तरी ते पाकिस्तानचं मिलिटरी इन्स्टॉलेशन्स होतं, ते सिव्हिलियन्स नव्हतं। मात्र पाकिस्तान जाणीवपूर्वक आपल्या नागरी वस्त्यांवरती हल्ले करते आहे आणि जेणेकरून हा संघर्ष वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। पाकिस्तानच्या प्रत्येक मूव्ह ज्या आहेत, हालचाली आहेत, या युद्धखोर आहेत। याला ऍक्ट ऑफ वॉर असं आपण म्हणू शकतो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये। आणि त्यामुळे भारत आतापर्यंत जो डिफेन्सिव्ह मोडमध्ये होता तो आता ऑफेन्सिव्ह मोडमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण पाकिस्तान जर ह्या कुरापतींपासून परावृत्त होणार नसेल तर भारताला ऑफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊन जशाच तसं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागेल। नक्कीच यासाठी आपण पाहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि मुख्य म्हणजे IMF कडनं पाकिस्तान वारंवार पैशांची मदत मागत असतं आणि हे सगळे पैसे आपल्याला माहिती आहे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी देतं। त्यामुळे आता IMF कडे आपण अशी भूमिका ठेवलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीनं पाकिस्तानला मदत करू नका। मात्र यावर काय तोडगा निघू शकतो, काय घडू शकतं आपल्या या भूमिकेनंतर? पाकिस्तानची आर्थिक अवस्था ही अत्यंत बिकट आहे। पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहे। पाकिस्तानला आतापर्यंत 22 वेळा IMF कडनं बेलआउट पॅकेजेस घ्यावे लागलेले आहेत। किंबहुना अशा बेलआउट पॅकेजेसमुळेच पाकिस्तान आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि त्यामुळे आजही IMF ची पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यासंदर्भामधली महत्त्वपूर्ण बैठक झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानला $1 अब्ज एवढा मोठा आर्थिक निधी देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। भारताने त्याला कडाडून विरोध केलेला होता, कारण पाकिस्तानमध्ये जर एवढं IMF कडनं पैसे मिळत असतील, विकासासाठी निधी मिळत असेल, विकास मात्र पाकिस्तानमध्ये कसलाही होत नाहीये। मात्र जे दहशतवादी आहेत त्यांची प्रशिक्षण आहेत ते राजरोसपणे चालले आहे। लष्करी अधिकारी श्रीमंत बनत आहेत। हा सगळा पैसा जो आहे हा विकासासाठी न वापरता हा प्रामुख्याने पाकिस्तानला अधिकाधिक युद्धखोर कसं बनवता येईल, पाकिस्तानला दहशतवादाची निर्यात करण्यासाठी फॅक्टरी कशी बनवता येईल, या दृष्टिकोनातल्या निधीचा वापर होत असल्यामुळे भारताने याला कडाडून विरोध केलेला आहे आणि भारताने सांगितले का निधी पाकिस्तानला अजिबात दिला जाऊ नये, कारण याच्याच माध्यमातून पाकिस्तान अजूनही जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणार आहे। जी नक्कीच, इतकं असून सुद्धा, इतक्या गोष्टी अगदी उघड असून सुद्धा IMF कडनं वारंवार का मदत दिली जाते, या पाठीशी नक्की कोण असावं? हे बघा, IMF कडनं जी मदत दिली जाते हा निश्चितपणे सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न आहे। याचं कारण असं आहे की पाकिस्तानची जागतिक दहशतवादाला खतपाणी घालण्याची भूमिका जी आहे ती काही जगापासून लपून राहिलेली नाहीये। अमेरिकेला याची कल्पना आहे, युरोपियन देशांना पण याची कल्पना आहे आणि IMF आणि वर्ल्ड बँक ह्या अमेरिकेच्या इशाऱ्यावरती चालणाऱ्या वित्तीय संस्था आहेत, जागतिक वित्तीय संस्था आहेत। त्याच्या अमेरिकेच्या पुढाकाराने ह्या स्थापन झालेल्या आहेत। त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेची याला पूर्व परवानगी नसते, ग्रीन सिग्नल नसतो, तोपर्यंत अशा प्रकारचा निधी हा वितरित केला जात नाही। जी नक्कीच, धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल।